27 फरवरीमध्ये अजून 5-6 महिन्यानंतर येणार आहे. त्यासाठी जगद्गुरू पंचाचार्यांनी एक विचार केलेला आहे. प्राय भारतीय संविधानमध्ये हिंदू कोण कोण हिंदू असं त्याच्यामध्ये वर्णन करून वीरशैव आपले लिंगायत सुद्धा हे हिंदूमध्ये येतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे संविधानमध्ये आपल्याला हिंदूमध्ये आपली गणना झालेली आहे. म्हणून हिंदू जेवढं पोट जाती आहे त्या पोट जातीला वेगळे वेगळे रिझर्वेशन मिळालेले मिळत आहे. मुख्य रूपाने आपल्याला रिझर्वेशन गरजेचं आहे. धर्म तरी ठीक आहे, परंतु आपल्या मुलाबाळांना शिक्षणामध्ये सुविधा मिळाली पाहिजे, नोकरीमध्ये आपल्याला सवलत मिळाला पाहिजे. ते धर्माच्या नावाने मिळत नाही, ते जातीच्या नावाने मिळतो, जातीच्या नावाने मिळतो. आता सुद्धा तुम्हा सर्वांना जातीच्या आधारे रिझर्वेशन काही लोकांना मिळतो, काही लोकांना मिळत नाही. पण आमचा उद्देश आहे वीरशैव लिंगायतांमध्ये जेवढं पोट जाती आहे सर्वांना तरी कमीत कमी ओबीसी मिळावा, त्याशिवाय केंद्रीय ओबी सुद्धा मिळावा असं आपल्या सर्वांची अपेक्षा, पंचाचार्यांची अपेक्षा हेच आहे. हे स्वतंत्र धर्म ह्याच्यामध्ये काही होणार नाहीये. मुख्य रूपाने ते सगळ्यांनी मिळून वीरशैव लिंगात वेगळे वेगळे वर्णात सर्वांनी मिळून ते वीरशैव लिंगायत समाजातील जेवढं पोट जाती आहे सर्वांना ओबीसी द्या, त्याशिवाय केंद्रीय ओबीसी पण द्या असं जर आपण आग्रह धरले तर तो शक्यता त्याच्याने समाजाला फायदा होणार आहे, सर्वांना फायदा होणार आहे. म्हणून आम्ही याबद्दल चर्चा करतोय. दुसरी गोष्ट, संविधानमध्ये वीरशैव लिंगात एक सेक्ट मानले, संप्रदाय मांडले. म्हणून आम्ही काय म्हणतो, हिंदू असून सुद्धा आमची सुद्धा संख्या किती जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर जर जनगणना जी समिती आहे त्यांच्याकडे सर्वांनी जाऊन एक विनंती करायची आहे. धर्माच्या कालमच्या नंतर एक कालम वाढून ठेवा, त्याच्यामध्ये संप्रदाय अथवा शक्त म्हणून लिहा. मग आम्ही धर्माच्या काळामध्ये हिंदू लिहिणार, शक्तमध्ये वीरशैव लिंगायत लिहिणार, मग जाती उपजातमध्ये असतील ते लिहितील. मग हिंदू असून सुद्धा आमची संख्या किती आहे हे सुद्धा आपल्याला कळण्यासाठी कळणार आहे. त्याच्यासाठी आपण 15 तारखेला जे आपले सांगता समारंभ आहे 5 जगद्गुरू एकत्र येणार आहे, त्यावेळी ह्या विचारावर निर्णय करणार आहे. आम्ही हिंदू आहे ह्याच्याबद्दल मतभेद नाही आहे. 7व्या कालामध्ये आपल्या धर्माचं नाव लिहिले तर काय होणार माहीत नाहीये. त्यासाठी आहे त्याच्यामध्ये सुधारणा होऊन आपल्या समाजातील सर्व पोट जातींना आरक्षण मिळावं हा आपल्या सर्वांचा उद्देश. एवढं सांगून आलेल्या सर्व लोकांना शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती.